लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये सरोजने पाठवलेला बिल्डर इकडे आता सगळ्या दुकानांची डील करत असतो। त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा विरोध करत इकडे आता सांगायला लागते कला, हे बघा आम्ही तुम्हाला इकडे काही बोलवलेलं नाहीये, आम्ही तुम्हाला बोलवलं नाही की तुम्ही इकडे या आणि आमची दुकानं घ्या, त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये, आम्हाला आमची दुकानं द्यायची नाहीये, आमची छोटी टपरी असो किंवा काहीही असो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने हे सगळं सांभाळतो आणि हे सगळं आम्ही आमच्या मर्जीने करतो, त्यामुळे तुम्हाला आम्हाला काही हे द्यायचं नाहीये। यावर तो माणूस म्हणतो, हे बघा हे माझं काम आहे आणि माझं काम मला करू दे, वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा घ्यायच्या, त्या ठिकाणी प्रॉपर्टी डेव्हलप करायचं, हे सगळं आमचं काम आहे आणि ते काम आम्ही करतोय, तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला उगाचच अडकवू नका किंवा या सगळ्यामध्ये आम्हाला तुम्ही आता हे करू नका। असं म्हटल्यावरती इकडे आता कला त्यांना सांगायला लागते, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा, कारण कसं आहे आम्हाला आमचं हे द्यायचं नाहीये। यावर तो माणूस म्हणायला लागतो, मी तुम्हाला या सगळ्याचे चांगले पैसे देईन, पण बाकीचे लोक म्हणायला लागतात, हे बघा तुम्ही आत्ता आम्हाला जरी पैसे दिलेत तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला आमचं हे काम आहे, म्हणजे याच्यावरती आमचं घर चालतं, घरामध्ये दर महिन्याला पैसे येतात, तुम्ही एक वेळचे पैसे द्याल आणि निघून जाल, ते पैसे घेऊन आम्ही आता काय करायचं आहे, आमचा बिझनेस याच्यावरती चालतो ना, आमचं घर चालतं, एकदाच पैसे घेऊन ते काही राहणार आहेत का कायमचे, त्यामुळे आम्ही हे सगळं नाही करू शकत, आम्हाला ही जमीन विकायची नाहीये। यावरती तो माणूस म्हणतो, तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही बेरोजगार व्हाल म्हणून, तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला हे हे दुकान गेल्यावरती दुकान नाही मिळणार, मी तुम्हाला या सगळ्याचे तिप्पट पैसे देईन, तिप्पट पैसे देतो आणि इतकंच कशाला, मी तुम्हाला काम मिळवून देईन, त्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरे गाळे पण देईन। आता इतकी मोठी ऑफर हा देतोय, मग जानकीला जरा डाऊट येतो, काहीतरी गडबड आहे, इकडे आता कलाला डाऊट येतो की काहीतरी गडबड आहे, हा या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्याला फसवतोय। मग कला म्हणते, म्हणजे तुम्ही आम्हाला तिप्पट पैसे देणार, आम्हाला काम पण देणार आणि आम्हाला दुकान पण दुसरीकडे देणार? असं म्हटल्यावर तो बिल्डर म्हणतो, हो यापेक्षा कोण चांगली तुम्हाला ऑफर देणार आहे? कला म्हणते, हे बघा, कला बाकीच्या लोकांना सांगायला लागते, हे बघा मला या सगळ्यामध्ये खूप ना मोठी गडबडच वाटते आहे, म्हणजे तुम्हाला समजतंय का हे सगळं कसं काय शक्य आहे? म्हणजे हा माणूस तिन्ही गोष्टी इतक्या करण्याइतपत आपल्या जागेची किंमत आहे का? तुम्ही सगळ्यांनी मिळून विचार करा, आपल्या जागेची इतकी किंमत आत्तापर्यंत आपल्याला कधीच कोणी दिली नाही आणि हा आपल्या जागेची इतकी मोठी किंमत आपल्याला का देतोय, हा आपण विचार करायला पाहिजे ना। मग बाकीचे लोक सुद्धा विचार करायला लागतात, बरोबर आहे, कला जे म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण आत्तापर्यंत इतकी सगळी किंमत आपल्याला कोणीच दिलेली नव्हती, तर हा सुद्धा माणूस आपल्याला इतकी किंमत का देतोय? सगळ्यांना जरा आता आश्चर्य वाटायला लागतं। त्यावरती आता मात्र तो माणूस म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्ही बाकीच्यांचं नुकसान करताय, तुम्ही या सगळ्यामध्ये फाटे फोडताय, या सगळ्यामध्ये तुम्ही बाकीच्या लोकांना फितवताय। कला म्हणते, फितवण्याचा प्रश्नच येत नाहीये, आम्ही सगळे आत्तापर्यंत इथे तुम्ही ज्याला टपरी म्हणताय ना, त्या टपरीवरती काम करून आमचं पोट भरलोय, आमच्या मुलाबाळांची शिक्षणं, आमचं घर, आमच्या मुलीबाळींची लग्न ही सगळी आमच्या या दुकानाच्या टपरीवरती चाललेत, त्यामुळे या सगळ्यामध्ये जर तुम्हाला हे आमचं कामच मोडायचं असेल तर आम्ही याला तयार नाही आहोत। हे बघा तुम्ही इथून निघून जा, या टपरीवरतीच तुम्ही म्हणताय त्या आमचं काम आहे आणि तुम्ही निघा। यावर तो माणूस म्हणतो, ज्याप्रमाणे ह्या दुकानावरती तुमचं घर चालतं ना, त्याचप्रमाणे हा बिझनेस करून माझं सुद्धा घर चालतोय, मी सुद्धा माझी कामं करतोय आणि मॅडम या कामात तुम्ही खोडा घालू नका। पण या वेळेला कलाच्या बाजूला सगळे लोक असतात आणि सगळेजण कलाला यामध्ये सपोर्ट करत असतात, त्यामुळे तो माणूस एकटा पडतो आणि त्याचं काही कलासमोर चालत नाही आणि कला ठामपणे नकार देते। यावर तो म्हणतो, हे बघा हे तुम्हाला महागात पडेल, माझ्या कामामध्ये अडखळा केलात ना तर तुम्हाला महागात पडेल। यावरती बाकीची माणसं कलाला म्हणायला लागतात, हे बघ कला, तू याच्यात पडू नको, हे लोक ना गावगुंड असतात, उगाचच आपल्याला त्रास देतील। कला म्हणते, तुम्ही निघा, काहीही झालं तरी माझं दुकान तुम्हाला मिळणार नाही। कला या सगळ्यामध्ये ठाम असते आणि तो माणूस निघून जातो। तोपर्यंत इकडे आता कलाला बराच उशीर झालेला असतो।
त्यावरती सरोज म्हणते, काय आज दिवाळी ना, आणि घरच्या सुनबाई गेल्यात कुठे, असं म्हणत ते संगीताला विचारते. संगीताला म्हणजे नोकरच बनवून ठेवलेली असते. पाणी आण, चहा आण, हे दे ते दे असं संगीताला सारखं बनवून ठेवल्यावरती संगीता बोलायला लागते, ते कला मला म्हटली होती की मी जरा ना इकडे दुकानात जाऊन येते, म्हणजे आमचं जे भांडार आहे ना ते भांडार जगदंबा ती उघडायला गेले. यावरती सरोज म्हणते, चीप मेंटॅलिटी, म्हणजे आता या घरची सून झाली ही, म्हणजे आता ती मोठ्या घरची सून आहे, चांदेकरांची सून, पण ती काय करणार, त्या चाळीत जाणार, त्या दुकानात जाणार, तिथल्या लोकांना भेटणार, नको त्या लोकांना घरात घेऊन येणार आणि हेच सगळं ती करत बसणार आहे. चीप मेंटॅलिटी असं सारखं 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 सरोज आता बोलत असते. आणि ती सांगते, जरा तिला सांगा आज दिवाळ सण आहे, चांदेकर घरंदाज लोक आहेत, घरंदाज लोकांच्या मध्ये दिवाळ सणाला घरी येतात, दिवाळ सणाला घरी येऊन सून काहीतरी सगळ्यांना करते, उठणं लावते, हिला काही पडलेलंच नाहीये, बघा तुमची मुलगी काय करते ते, म्हणजे घरच्या सुनेचे कोणतेही तिला आता नियम पाळता येत नाहीये. सर्वचा एकच हेतू असतो की जगदंबा भांडारमधून ती घरी येऊ दे, जेणेकरून जगदंबा भांडार पाडण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काहीतरी निमित्त मिळेल. तोपर्यंत मग मात्र रोहिणी म्हणते, बघा तुमच्या मुलीला फोन करा आणि बोलवून घ्या, असं म्हटल्यावर ती बिचारी संगीता उदास होते आणि कलाला कॉल करायला जाते. कलाला कॉल करते. तोपर्यंत कलाने छानपैकी आता आपलं भांडार उघडलेलं असतं, जगदंबा भांडार उघडून तिने मावळे लावलेले असतात, मावळे सजवलेले असतात आणि आता ती मावळे विकत असते. तोपर्यंत तिला आता संगीता कॉल करते. संगीता कॉल करून सांगते, कले कुठे आहेस तू? कला म्हणते, काय झालं आई, मी इकडे दुकानामध्ये आहे. यावरती संगीता म्हणते, ये बरं घरी लवकर, कारण अगं दिवाळी आहे ना, अशा दिवाळीच्या दिवसाला घरच्या सुनेने बाहेर असू नये, इकडे तुझ्या सासूबाई बोलतायत, तू लवकरात लवकर घरी ये. कला म्हणते, आई थोडंसं इथलं काम उरकते आणि येते. यावरती संगीता सांगते, अजिबात लेट करू नकोस, घरामध्ये खूप मोठा गोंधळ चाललाय, तू लवकरात लवकर जितकी येशील तितकी बरी आहे, असं म्हणत संगीता तिला आता या सगळ्यामध्ये लवकर घरी ये असं दटावते. आणि त्यानंतर मग संगीता इकडे आता सरोजला सांगायला येते, मी तुम्हाला सांगितलंय तिला, ती येतेच आहे घरी. यावरती सरोज म्हणते, ती गेले कशाला मुळात तिकडे? त्यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता, अहो तिकडे मावळे वगैरे विकतात ना, आणि म्हणून ती तिकडे गेलेली आहे. यावरती सरोज म्हणते, किती चीप मेंटॅलिटी, काय ते मावळे विकून ह्यांना 4 पैसे मिळत असतील तरी का, उगाचच काहीही डोक्यावरती बसायचं आणि काहीही काम करायचं, काही मिळतंय त्यातनं नाही मिळतंय हे काय त्यांना बघायचंच नाहीये. आणि बरोबर आहे, आता काय म्हटली, येते ना? यावर सरोज म्हणते, हो येते आहे ती. त्यावरती आता मात्र सरोज म्हणते, बरोबर आहे, तुमचीच ती मुलगी, तुमचं ऐकणारच ना, याआधी सुद्धा तुम्ही लग्नासाठी तिला उभी केलीत, लग्नासाठी उभी केल्यानंतर ती लग्नासाठी उभी राहिली कारण तुमचं म्हणणं ती ऐकत होती. मायलेकीची अशा खुणाच होत्या ना की चांदेकरांचा मोठ्या मुलाला फसवायचं, चांदेकरांना आपल्या मुठीत ठेवायचं, यासाठी कारस्थानं करतात दोघी जणी. संगीता बिचारी रडकुंडीला येते आणि नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही या सगळ्यामध्ये चुकीचा समज करून घेऊ नका, असं काही नाहीये, आम्ही कधीही कुणाचं वाईट काही केलं नाही, वाईट कारस्थानं करण्याचा कधी विचारही केला नाही. यावरती मग मात्र सरोज म्हणते, ते दिसतंय ना आम्हाला, दोघी एकमेकींच्या साथीने फसवून कसं काय आमच्या मुलाला अडकवलं, आणि तुम्हाला काय वाटतं, मला आता कळलं नसेल का, मला या सगळ्यामध्ये कळलं नसेल का की तुम्ही माझ्या मुलाशी खूप जवळीक करण्याचा प्रयत्न करताय, माझ्या मुलाला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करताय, या गोष्टी काही माझ्यापर्यंत पोहोचल्या नसतील का? आल्यापासून बघते ना मी, तुम्ही माझ्या मुलाशी किती गोड गोड बोलताय, त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करताय, त्याला आपल्या बाजूने वळवताय, माझ्या विरुद्ध फितवताय. संगीता म्हणते, नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं का करीन, ते माझे जावई आहेत, त्यांचा आदर करणं, त्यांना सन्मान देणं, त्यांना रिस्पेक्ट देणं हे माझं काम आहे आणि मी तेवढंच करते. पण सरोज कुठली ऐकायला, सगळं तोंड सुख घेऊन ती आता इकडे संगीतावरती बरसत असते, संगीताला ओरडत असते. संगीता बिचारी असं नाही तसं नाही असं आपल्या परीने तिला मनवण्याचा प्रयत्न करत असते, पण ऐकेल तर ती माजोरडी सरोज कसली, सरोज काही ऐकत नसते. तोपर्यंत संगीता बिचारी उदास होते आणि तिकडून निघून जाते. रोहिणी विचार करते, वा वा सरोज वहिनी, किती छान टोले मारतेस ग यांना, म्हणजे आता खरं तर माझ्यापेक्षा तूच विलन असायला पाहिजे होतीस. तोपर्यंत आता इकडे सगळी लोक चर्चा करायला लागतात, म्हणजे आता कलाचं दुकान सोडून आजूबाजूच्या सगळ्या दुकानातले गाळेदार किंवा ते जे दुकानदाराचे मालक असतात दुकानाचे, त्यांच्यात आपसात चर्चा सुरू होते. सकाळी दिलेल्या त्या बिल्डरच्या ऑफरपर्यंत त्यांना कुठेतरी आता त्याची ललक लागते किंवा कुठेतरी त्याची आता चटक लागते.
तीनपट पैसे मिळतील, आपलं काम पण सुरू राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दुसरा गाळा पण मिळेल. एवढी चांगली ऑफर कोण देणार आहे आपल्याला? तोपर्यंत काही बायका ज्यांची दुकानं असतात, साडीची दुकानं, कसली दुकानं, ते आपल्याला नवऱ्याला फोन करून अशी अशी ऑफर आहे, इतके पैसे मिळत आहेत, पैसे बँकेत ठेवू, त्याचं व्याज घेऊ, दुसरीकडे कुठेतरी दुकान मिळेल, ते दुकानावरती आपल्याला काहीतरी काम करता येईल आणि तोपर्यंत काम पण मिळणार आहे. कळतंय का तुम्हाला? म्हणजे सगळीकडून आपला फायदाच फायदा आहे. असा आता ती लोक शॉर्ट टेम्पर्ड विचार करतात किंवा शॉर्ट टर्मचा विचार करतात, पटकन मिळेल असा विचार करतात. कलाचा विचार खूप लांबपर्यंतचा असतो, कारण जरी आपल्याला दुकान दिलं तरी भर मार्केटमध्ये दुकान मिळणार नाही, कुठेतरी आड बाजूला दुकान मिळेल, आड बाजूचं दुकान चालणार नाही. हा कलाचा प्रामाणिक हेतू असतो. पण या लोकांना तिप्पट पैसे, काही लाखात पैसे जे कधीही पाहिलेले नसतात ते पैसे दिसल्यामुळे आता हळूहळू हळूहळू ती सगळी लोक फितायला लागतात आणि त्या बिल्डरच्या बोलण्याला भुलत त्या बिल्डरला आता आम्ही तयार आहोत हे सांगण्यासाठी एकत्र येऊन फोन करतात. बिल्डर वाटच पाहत असतो आणि त्यांची बरोबर पॉलिसी असते, कुणाला कसं मॅनिप्युलेट करायचं, कुणाला काय आमिष दाखवायचं, कुणाला काय आमिष दाखवल्यावरती तो आपल्याला शरणागती पत्करेल हे त्यांना माहिती असतं आणि होतं पण तसंच. अखेर आता आजूबाजूच्या दुकानदारांचं ठरतं आणि आजूबाजूचे दुकानदार आता इकडे फोन करून त्या बिल्डरला सांगायला लागतात की सर, तुमची ऑफर आम्हाला मान्य आहे, तुम्ही उद्या या सकाळी, मग आम्ही या पेपरवरती सह्या करू आणि मग मात्र आम्ही तुम्हाला ते दुकानं देऊ. असं म्हणत कला सोडून जवळजवळ सगळेच दुकानदार आता त्या बिल्डरला कॉल करतात. बिल्डरला कॉल करून ते सांगायला लागतात की आम्ही या सगळ्यामध्ये तयार आहोत. बिल्डर भरताच खुश होतो आणि पण त्याचं मेन मोटिव्ह असतं ते म्हणजे कलाचं दुकान. मग आता सगळ्या बाजूच्या दुकानदारांनी या सगळ्यामध्ये आता होकार दिल्यावरती तो बिल्डर इकडे सरोजला कॉल करतो. सरोजला कॉल करून तो आता बिल्डर तिला सांगायला लागतो, हॅलो सरोज मॅडम, म्हणजे माफ करा मी तुम्हाला इतक्या उशिरा कॉल केला. सरोज म्हणते, उशिराचं जाऊ दे, तू मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांग, काय झालं आपल्या कामाचं, या सगळ्यामध्ये काम झालंय का फत्ते? यावर तो बिल्डर म्हणतो, मॅडम खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये काम फत्ते तर झालंय, आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी यामध्ये आता तयारी दाखवलेली आहे की आम्ही तुम्हाला दुकान द्यायला तयार आहोत, फक्त तयार नाही ते जगदंबा भांडार देणारी ती पोरगी. यावरती सरोज म्हणते, तुला पैसेच मुळात मी जगदंबा भांडार हे दुकान खरेदी करण्यासाठी दिलेले आहेत आणि तू मला काय सांगतोस की या सगळ्यामध्ये जगदंबा भांडारच मिळत नाहीये? ते काही नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जगदंबा भांडार घे, बाजूच्या दुकानांचं काही पडलेलं नाहीये आणि मग त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही वापरायला लागलं ना तरी सुद्धा वापर, पण आता जगदंबा भांडार हे आपल्या ताब्यात आलंच पाहिजे. असं म्हणत इकडे आता खूप मोठी सरोजने मागणी केलेली असते आणि सरोजच्या या मागणीचा त्या माणसाला आता काय करावं कळत नसतं, कारण कला तयार नसते. फायनली रात्रीच्या वेळेला तो माणूस पुन्हा एकदा आता तिकडे येतो, जेणेकरून त्या लोकांना मॅनिप्युलेट करता येईल, त्या लोकांना या सगळ्यामध्ये आता मात्र त्यांना सांगता येईल की ही एकटीच तुम्हाला फितवते आहे. असं म्हणत आता इकडे तो माणूस येतो. कला विचार करते की आत्ता हा का आलेला आहे? त्यावरती तो कलाला म्हणतो, हे बघा, या सगळ्यामध्ये आता तुम्ही याच्यावर सही करा, म्हणजे बाजूच्या लोकांनी सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत, तुम्ही सही करा आणि आता हे प्रकरण मिटवून टाका. यावरती कला म्हणते, काय बाजूच्या लोकांनी सह्या केल्यात हे मी खरं कसं मानायचं? तुम्ही कदाचित मला खोटं बोलत असाल की बाजूच्या लोकांनी सह्या केल्यात. यावरती तो म्हणतो, हे बघा, हे असले खोटे धंदे करायला मला वेळ नाहीये, तुम्हाला हवे असेल तर तुमच्या लोकांना विचारा की त्यांनी स्वतःहून सह्या केल्यात की मी त्यांच्या जबरदस्ती सह्या घेतल्यात ते. असं म्हणत तो माणूस आता चिडतो आणि बाजूच्या लोकांना बोलवतो. तोपर्यंत सगळी लोक तिकडे हजर होतात. त्यावरती कला सांगायला लागते, दादा अहो हे काय, आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं ना की या सगळ्यामध्ये सह्या करायच्या नाहीयेत, हे आपण द्यायचं नाहीये आपले दुकानं, मग तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सह्या का बरं केल्यात? यावरती ती माणसं सांगायला लागतात, हे बघ कला, म्हणजे आम्हाला ही ऑफर आवडली. कसं आहे ना, आपण आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कधीही इतके पैसे पाहिलेले नाहीयेत आणि त्यातच हे लोक आपल्याला छानपैकी आता सोयी पण देत आहेत ना, म्हणून आम्हाला असं वाटतंय की आम्ही हे ॲक्सेप्ट करावी ऑफर. म्हणजे तू एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या लक्षात एक गोष्ट काय येत नाहीये की या सगळ्यामध्ये या लोकांनी आपल्याला बघ काय काय ऑफर दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला दुकान देणार आहेत, दुकान चालू होणार आहे, ते आपल्याला रोजगार देणार आहेत, रोजगार चालू होणार आहे आणि
तिसरं म्हणजे याची तिप्पट किंमत मिळणार आहे। अशी चांगली ऑफर आत्तापर्यंत कोणीच दिलेली नव्हती, म्हणून आम्ही ही ऑफर स्वीकारतोय। कला म्हणते तुम्हाला समजते का, हे तुम्हाला जे दुकान देतील ते कुठच्या तरी आड बाजूला असेल आणि ते दुकान चालेल का तुमचं, आणि त्यामुळे ही डील धोक्याची आहे। आत्ता पैसे घेऊन तुमचे संपतील आणि दुकान जे चालू आहे ना ते दुकान जाईल, आणि हा माणूस जे काम देईल ते परावलंबी काम आहे। तुमचं दुकान तुमचा स्वावलंबीपणा आहे, तुमचा स्वाभिमानीपणा आहे, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर का दुकान सोडलं तर कोणाकडे तरी परावलंबी काम करण्याची वेळ येईल, आणि मला नाही वाटत की आपला स्वावलंबी बिझनेस सोडून आपण परावलंबी काम करायचं। आणि दुकानाचं म्हणाल हाल देणार ते कुठेतरी शहराच्या टोकाला देणार, तिथे कुणीही गिराईक येणार नाही। माझी गोष्ट ऐका, आपल्या हातातलं आपलं उपकाराचं किंवा आपलं रोजगाराचं साधन सोडू नका। कला पोटतिडकीने समजवत असते। तो माणूस म्हणतो, ए पोरी, तू माझ्या गिरायकांना फितवू नकोस, हा माझा धंदा आहे। माझ्या धंद्यात तू जर का आडखाटी केलीस ना, तुला असा काही धडा शिकवीन ना की तुला समजदार पण नाहीये। त्यामुळे माझ्या लोकांना फितवण्याचं काम करू नकोस। तू निमूटपणे तुझं हे दुकान दे आणि बाजू करून मोकळे टाक। असं म्हटल्यावरती आता कला म्हणते, ठीक आहे, तुमचा बिझनेस आहे ना, तुम्ही तुमचा बिझनेस करा, ठीक आहे। तुम्हाला इतक्या लोकांनी जर का हे सगळं दिलेलं आहे तर तुम्ही हे करा। त्यावर ती बाई म्हणते, अगं कला, कशाला मोडता घालतेस, तुला पण या सगळ्यामध्ये चांगले पैसे मिळणार आहेत ना। दुसरी बाई म्हणते, कला, अगं नको ना हे सगळं करूस, आपलं जर का भलं होत असेल तर आपण का हे करायचं। कला म्हणते, ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर का हे द्यायचे आहेत ना दुकानं, तुम्ही दुकानं द्या, मी माझं दुकान तसंच ठेवते। तसंही माझं दुकान एका कोपऱ्याला आहे। यांना प्रॉपर्टी डेव्हलप करताना मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम यायला पाहिजे। या सगळ्यामध्ये यांनी तो बाजूची प्रॉपर्टी घ्यावी आणि ही बाजूची प्रॉपर्टी घेऊन त्यांनी बिझनेस त्यांचा डेव्हलप करावा, माझं कोपऱ्यात दुकान राहील। आता आली अडचण, कारण आता काही बोलताच येत नाहीये, कारण कलाने अचूक ओळखलेलं असतं की हा आपल्याच दुकानावरती का टपलाय। त्यावर तो बिल्डर म्हणतो, नाही नाही, असं होणार नाही। जर ही मुलगी दुकान द्यायला तयार नसेल तर मला कोणाचीही प्रॉपर्टी नकोय, मला ह्या मुलीच्या दुकानासकट सगळी प्रॉपर्टी पाहिजे। कला म्हणते, हा अट्टाहास तुमचा कशासाठी हो, हा अट्टाहास मी नाही खपवून घेणार। आतापर्यंत कित्येक मॉल, कित्येक मोठ्या बिल्डिंग आणि कित्येक मोठे प्रोजेक्ट आपण बघितलेले आहेत की त्याच्या आजूबाजूला काही दुकानदार नाही देत वस्त्यांच्या ते असतात छोटे छोटे दुकानदार बाजूला। यावरती तो बिल्डर म्हणतो, नाही, पण माझी ही अट आहे की जगदंबा भांडार जर मिळत नसेल तर मी कुणाचंही दुकान घेणार नाही। आता तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवा की ह्या मुलीला कसं पटवायचं, या मुलीला कसं सांगायचं, ते तुमचं हे असेल लुकआउट, तुम्ही बघा। असं म्हणत तो बिल्डर आडकाठी करायला लागतो। आता सगळे लोक कलावरती घसरतात, कलाला बोलायला लागतात, कला, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, तू का नाही देत आहेस हे सगळं, तू दे ना, या सगळ्यामध्ये तू ती जागा दे, तू ती जागा दिल्यामुळे आमचं भलं होणार आहे। यावरती कला म्हणते, हे बघा अहो, पण माझ्या जमिनीमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे, किंवा माझी जमीन न दिल्यामुळे काय प्रॉब्लेम होणार आहे, असा कोणताही प्रॉब्लेम होणार नाहीये, तुम्ही नका माझ्यावरती जबरदस्ती करू। असं म्हणत कला मात्र या सगळ्यावरती ठाम असते। मग बाजूचे लोक म्हणायला लागतात, कले, अगं तुझ्यामुळे जर का आमचं नुकसान होत असेल तर तुला चालणार आहे का, तू का आम्हाला हे सगळं करती आहेस, म्हणजे या सगळ्यामध्ये तू दुकान दिलं नाहीस तर आम्ही पण रस्त्यावरती येऊ ना, काय उपयोग आहे याचा। मग तुझ्या एकटीच्या हट्टापायी आम्ही सगळे रस्त्यावरती आलेलो, तुला चालणार असेल तर ठीक आहे। असं म्हणत कलाला आता ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असतो। त्यावरती इकडे आता दिनकर येतो। दिनकर म्हणतो, काय झाले कला। यावरती आता मात्र कला सांगायला लागते, बाबा, म्हणजे बघा ना, ह्या बिल्डर आले। त्यावरती बाबा म्हणतात, मला सगळं समजलंय म्हणूनच मी इकडे आलोय। कला म्हणते, ठीक आहे बाबा, हे सगळे म्हणतायत की या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्यामुळे आता यांचं दुकान जात नाहीये, तर मी आतापर्यंत आपलं दुकान द्यायला तयार नव्हते, पण हा बिल्डर हे सांगत आहे की जर का मी दुकान दिलं नाही तर या लोकांची दुकानं जाणार नाहीत, म्हणून मी आपलं दुकान द्यायला तयार आहे। सगळी लोक खुश होतात, कारण कला दुकान द्यायला तयार होते, बिल्डर पण खुश होतो, चला आपलं सगळं यशस्वी झालेलं आहे, आता आपल्याला पण पैसे मिळणार आणि आपल्याला खूप मोठी जमीन पण मिळणार। बिल्डर खूप खुश असतो, पण तोपर्यंत इकडे आता दिनकर आपल्या मुलीच्या पाठीशी ठाम उभा राहत म्हणतो, थांब कले, तू असं काही करणार नाहीयेस, तू तुझ्या मतावरती ठाम राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, आपलं दुकान कुठेही जाणार नाही, आपलं वंश परंपरागत चालत आलेलं दुकान असं मी कुणाच्याही घशात नाही जाऊ देणार।
अजिबात नाही असं म्हणत आता मात्र दिनकरने स्टँड घेतल्यावरती कलाला उमेद येते. आपल्या बाजूने आपले बाबा आहेत म्हटल्यावरती ती ते दुकान द्यायला नकार देते. आता तो बिल्डर चिडतो आणि तुम्हाला सगळ्यांना चांगला धडा शिकवेन, बघा मी काय करतोय ते. तुम्ही माझ्या शेपटीवरती पाय ठेवलात ना, या सगळ्यामध्ये तुम्हाला असा धडा शिकवेन ना, असं म्हणत तो चिडतो, आरडतो, ओरडतो आणि याचाच परिणाम तो कलाचं दुकान जाळण्यामध्ये करतो. या सगळ्यामध्ये कलाचं नुकसान करण्यासाठी तो दुकान जाळतो. कला आता दुकानात असते. सगळेजण घाबरतात. दुकानाला आग लागली म्हणून ओरडायला लागतात. मग आता तिकडे संगीता, दिनकर येतात. कले कले बाहेर ये. कलाला वाचवायला दिनकर आत जात असतो. कलाला वाचवण्यासाठी तो आगीमध्ये जात असतो. तितक्यात तिथे येतो अद्वैत दिनकरला थांबवतो. थांबा, तुम्ही थांबा, मी बघतो काय ते, असं म्हणत आता अद्वैत दिनकरला बाहेर थांबवतो. तो आत येतो. खरे चल असं म्हणत तो कलाला हाताला धरून बाहेर काढत असतो. त्याच वेळेला कला मात्र खूप भावूक होते. बाहेर आल्यावर ती अद्वैतला मिठी मारते आणि हमसून रडायला लागते. चांदेकर दुकान असं म्हणत रडायला लागते. या कठीण परिस्थितीमध्ये अद्वैतने तिची साथ दिलेली असते. आता या सगळ्यातून सरोजचं कारस्थान बाहेर येणार आणि अद्वैतच्या मनात कायमच्या सरोज बद्दलची रागाची भावना येणार आणि पाहणं रंजक ठरणार.